फर्स्ट क्लास. सर्वप्रथम मी आमचे मित्र श्री मयूर जाधव, त्यानंतर योगेश आणि सर्व आमचे द्राक्ष पंढरी ग्रुप आणि सर्व योगेश कृषी उद्योग समूह आणि सर्वांचं आज तुम्ही इथे जे मला निमंत्रित केले त्याबद्दल मी सर्वांचं इथे धन्यवाद व्यक्त करतो. स्पेसिफिक नाना तुमचं पण धन्यवाद, कारण की मी नानांना म्हटलं होतं की नाना आता खरं फूड सेफ्टीमध्ये देण्यासारखं काही नाही आहे, तुम्ही मला बोलू नका. आणि बऱ्याच वेळा मनोज नानाला आग्रह केला, पण नाना फार आग्रह जोरात करतात, नाही आम्ही तुला यावंच लागेल. तर मी त्यांना म्हटलं की आमचं नॉलेज बऱ्यापैकी थेरॉटिकल आहे, याला प्रॅक्टिकलचा इतका मोठा बेस नाही आहे, फक्त डाटाच्याच आधारावर आम्ही बोलतो. तुम्ही खऱ्या अर्थाने जे लोकांना प्रॅक्टिकल नॉलेज किंवा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे त्या लोकांना बोलवा. परंतु काही गोष्टी अशा असतात की नानांचं म्हणणं पडलं, मनोज नानांचं, की बाबा नाही काही गोष्टींचं अपडेट थोडं गरजेचं असतं, तुम्ही या. तर तुम्ही सगळ्यांनी आज इथं बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी आभारी आहे. तर मित्रांनो, थोडक्यात आपण ज्यावेळेस फूड सेफ्टी 2025-26 कडे जाऊ त्याच्या अगोदर एक थोडासा की मी एक काही गोष्टीवर आपण इन्साइट्स टाकू. कारण की मनोज नानांचं म्हणणं होतं की बाबा यावर्षीचा सीझन कसा राहिला, काय चॅलेंजेस आले आणि ओव्हरऑल या सीझनच्या चॅलेंजेसमध्ये आपण काय काय चुका आपल्या घडल्या किंवा काय संधी आल्या या गोष्टीचा एक सारासार पण साहेब तुम्ही उहापोह करा. तर त्या अनुषंगाने मी प्रयत्न करेल की पुढच्या ज्या माझ्या 30-35 मिनिटामध्ये जास्तीत जास्त गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करेल. मागच्या आठवड्यामध्ये दाभोळकर परिवाराचं पण एक अतिशय सुंदर असं परिसंवाद झाला. खरं तर आता बऱ्याच गोष्टी रिपीटेड असतात, परंतु आता आपल्याकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे समूह काम करतात आणि मग आपल्याला पण तो गरजेचं पडतो की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन आपण ती माहिती आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर आज सहजपणे जर आपण विचार केला तर 2024-25चा जर हंगाम विचार केला तर सहजपणे 2025ला एक क्लोज टू 9,000 कंटेनर एक्सपोर्ट झाले आणि 2023ला पण ऑलमोस्ट 9,000 कंटेनर एक्सपोर्ट्स होते. आणि या 2025च्या हंगामामध्ये ऑलमोस्ट 94 to 95% जो मार्केट शेअर होता तो व्हाईट सीडलेसचा होता, 4 to 5% रेड सीडलेसचा होता. तो जो 4 to 5% रेड सीडलेसचा जो काही प्रोपोर्शन वाढतोय त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिम्सन सीडलेसचं आपल्याकडे वाढणारं एकरेज आणि त्यातनं जे काही SKUs आहे म्हणजे मिक्स सीडलेस असेल किंवा सोलो सीडलेस असेल, इथे क्रिम्सन सीडलेसचा यूज करणं, यामुळे पण हळूहळू पण एक कन्सिस्टंट पद्धतीने आपलं रेड सीडलेसमध्ये सुद्धा आपलं प्रपोर्शन वाढतंय. पण याच्यातनं एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की मागच्या वर्षी पण हंगामाच्या मध्यास आणि सुरुवातीस असं सांगितलं गेलं की सीझन कमी होईल, दरवर्षीपेक्षा प्रोडक्शन कमी होईल, कंटेनर्स कमी जातील, पण प्रत्यक्षात तसं काही जाणवलं नाही. कारण की आपण जो काही माल तयार करतो सर्वसाधारणपणे त्याच्या जर सगळा केला मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट आणि बांगलादेश आणि आपण युरोप पण पकडलं, रशिया, युरोप, तो सहजपणे मला वाटतं एक 15% आजूबाजूला आपला एक्सपोर्ट असेल आणि 15 किंवा खूप झालं बांगलादेश पकडून तो 20%पर्यंत. जवळजवळ एक 80% आपलं स्टील डोमेस्टिक कन्झम्पशन आहे. त्यामुळे एकरेजेसमध्ये जरी काही कमी जास्तपणा होत असेल तर एक्सपोर्टच्या फिगरवर फारसा परिणाम होत नाही असं मागच्या वर्षी पण प्रकर्षाने जाणवलं. आणि त्या कामी खरंच शेतकऱ्यांचं पण मोठं योगदान आहे हा सर्व एक्सपोर्ट कन्सिस्टंट टिकणं. कारण की कुठला व्यवसाय हा कन्सिस्टंट राहण्यात फार मजा असते. कारण आपण डाळिंबाचं जर उदाहरण घेतलं तर डाळिंबामध्ये पण आपल्याला अपार संधी होत्या, परंतु डाळिंबाचा जी निर्यात आहे किंवा डाळिंबाचा व्यापार निर्यातीचा हा कधीच कन्सिस्टंट नव्हता. एक वर्ष 200 कंटेनर, कधी 50 कंटेनर, कधी 400 कंटेनर, कधी 350 कंटेनर. आणि कन्सिस्टंट नसल्यामुळे आपल्याला कधी डाळिंबामध्ये ठीक आहे डोमेस्टिक कन्झम्पशन खूप चांगलं आहे डाळिंबाचं, त्या बाबतीत दुमत नाही, पण एक व्यापार असा उभं राहत नाही. पण द्राक्षामध्ये जो कन्सिस्टंट इन एक्सपोर्ट आहे त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे हा व्यापार उभा राहिला आहे. आता 2024-25च्या सीझनला काय अडचणी आल्या तर 2024-25च्या माझ्या स्लाईडमध्ये ऑलरेडी सर्व गोष्टी मी डिस्क्राईब केल्या आहे की इस्रायल आणि रशियाचा वॉर आहे तो स्टील कंटिन्यू राहिला. त्यामुळे जे काही आपले कंटेनर्स होते, कंटेनर जे आपण रेड सीमधनं सहजपणे एक 25 ते 30 दिवसात डिलिव्हर करायचो, नॉर्मली एक
25 ते 30 दिवस खूप होतात. नॉर्मली तो 20 ते 25 दिवसाच्या दरम्यानच ते डिलिव्हर्ड व्हायचे, ज्यावेळेस तो रेड सीमधनं आपले कंटेनर जायचे. परंतु जसं आपला रेड सीचा इश्यू झाला त्यावेळे जे कंटेनर्स आहे ते केप ऑफ गुड ऑफ मार्गे म्हणजे अक्षरशः साऊथ आफ्रिकेला वळसा घालून ते कंटेनर पोहोचतात. त्यामुळे सहसापणे त्याचा जो ट्रान्झिट पिरियड आहे तो 20 ते 25 दिवसाच्या ऐवजी आज 35 ते 40 दिवसात झाला आहे. आणि ह्या 35 ते 40 दिवसामुळेच खऱ्या अर्थाने किपिंग क्वालिटी, शेल्फ लाईफ या गोष्टीला प्रचंड महत्त्व आलं आहे. सेकंड, जे मागच्या वर्षाचं जे दुसरं एक रिझन राहिलं ते म्हणजे आपल्याकडे सहसापणे जे लेट फ्रूट्स मागच्या वर्षी जे अवेलेबल होते एप्रिलमध्ये, तर त्याची काही गुणवत्ता नाशिकमध्ये म्हणा किंवा जनरलाइज जर विचार केला तर त्याच्यामध्ये गुणवत्ता आपल्याला तितकीशी चांगली दिसली नाही. जे फरवरी मार्चचं फ्रूट होतं ते अतिशय क्वालिटीचं होतं, परंतु मलाही ते थोडंसं पचवायला अवघड आहे की बाबा एप्रिलच्या फ्रूट्समध्ये जे काही ग्रो झालं किंवा जे काही फ्रूट्स अवेलेबल होतं त्यामध्ये ते एक माझ्या दृष्टीने फार मोठं चॅलेंज होतं की आपण लेट फ्रूट्स ग्रो करू शकत नाही का काय क्वालिटी. कारण जी क्वालिटी आपल्याला फरवरी मार्चमध्ये बघायला मिळाली ती एप्रिलमध्ये बघायला भेटली नाही. आणि मी आजही मताशी ठाम आहे की बाजार कधीही खाली नव्हता. आपण जर एप्रिलचे सुद्धा जर परचेसेस किंवा वेगवेगळ्या एक्सपोर्टरचे जर आपण रेट्स बघितले तर सहसापणे चांगल्या एक्सपोर्टरचे स्टील 95, 100, 90s, 85 असेच अबोव अँड अबोव असे रेट होते. परंतु अपेक्षित अशी क्वालिटी आपल्याला मिळली नाही. तर तिचा पण आपल्याला प्रामुख्याने एक चॅलेंज म्हणून ही गोष्ट स्वीकारावं लागेल. त्यानंतर ह्या गोष्टीचा परिणाम असा होतो की ज्यावेळेस आपण लेट फ्रूट नाही म्हणतो त्यावेळेस आपल्यानंतर जो स्पर्धक देश चालू होतो तो इजिप्त नावाचा देश चालू होतो. तर मग आपण जर लेट फ्रूटच उपलब्ध करणार नाही गुणवत्तेचं तर सायमल्टेनियसली फ्रॉम अरायवल वीक 21 इजिप्त इम्पोर्टरचा बेस्ट चॉईस होऊ शकतो. मग हे होऊ नये म्हणून आपल्या सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की स्टार्टिंग फ्रॉम बिगिनिंग टू एंड अडचणी येऊ शकतात, परंतु आपली ही क्वालिटी कन्सिस्टंट असणं गरजेचं आहे. कारण जसं आपण दुसऱ्याच्या विंडोवर लक्ष ठेवतोय तसंच आपल्या विंडोवर पण सगळ्यांचं लक्ष आहे. पर्टिक्युलरली साऊथ आफ्रिका असेल, चिली असेल, कारण की ह्या दोन्ही कंट्रीज ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आता फ्रॉम अरायवल वीक 17 ते 21च्या दरम्यान सुद्धा त्यांचं फ्रूट्स हे चांगल्या प्रकारे उपलब्ध असतं. त्यामुळे ते जर क्वालिटी फ्रूट्स देऊ शकतात तर आपल्याला सुद्धा लेटमध्ये चांगल्या प्रकारचे क्वालिटी फ्रूट्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि अजून एक दुसरा म्हणजे अजूनही पण आपल्याकडे जो स्टॅटिस्टिकल डाटा आहे तो कुठल्याही प्रकारचा उपलब्ध नाही आहे. त्या बाबतीत आपले द्राक्षबाजार संघ असतील, सर्व वेगवेगळ्या प्रकारचे जे काही माध्यम असतील त्यांनी पण बरेच प्रयत्न केला, पण अजून पण त्याला म्हणावं तसं यश आलं नाही. कारण की हा जो अनअवेलेबिलिटी ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑफ डिस्पॅचेस नसल्यामुळे आपल्या कुठल्याही इम्पोर्टरला पण कळत नाही की आपले कंटेनर्स किती आपण रवाना केले आणि एक्सपोर्टरला पण कळत नाही की बाबा वीकली किती डिस्पॅचेस चालला आहे. मग हे सगळं जे आपले क्लिअरिंग एजंट आहे त्या क्लिअरिंग एजंटच्या डाटावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. आणि मला वाटतं ते आपल्यासारख्या जो आज देश आहे की जो आज जवळजवळ एक 8,000 ते 10,000 कंटेनर युरोपला एक्सपोर्ट्स करतो त्याला ती काही गोष्ट फारशी शोभा दिसत नाही. काय अडचणी त्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत, काही फायटोसॅनिटरी आणि वगैरेच्या काही गोष्टी अशा मी ऐकण्यात आल्या होत्या, परंतु या बाबतीत सर्व आपले जे सिनियर्स मंडळी आहेत संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने फॉलोअप घेतला आणि अपेक्षा करतो की यावर्षी तरी तो स्टॅटिस्टिक्स डाटा आपल्याला सर्वांना मिळेल. आणि मी जसं सांगितलं अजून एक मागच्या वर्षाचं चॅलेंज होतं की क्रिम्सन सीडलेसची जी काही अवेलेबिलिटी होती ती फार शॉर्टेज पिरियडमध्ये उपलब्ध होती, म्हणजे सहसापणे 5 फरवरी ते 5 मार्च. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की आपण सगळ्या जणांनी जर नॉर्मली क्रिम्सनचा जर आज हार्वेस्टिंग बघितलं किंवा छाटणी बघितली तर सगळी लोक 25 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान प्लॅन करतात. आता क्रिम्सनचं आपल्याकडे एकरेज पण प्रचंड वाढलं आहे, जो 5 ते 7,000 एकरच्या आजूबाजूला यावर्षीच मला वाटतं सेकंड किंवा थर्ड इयरचं क्रॉप राहील. मग त्याच्या अनुषंगाने आपल्याला लेटला क्रिम्सनला कसा कलर येईल ही गोष्ट सुद्धा आपल्याला प्रकर्षाने बघणं गरजेचं आहे. कारण की आजही मला असं वाटतं की क्रिम्सन ही स्टील वन ऑफ द बेस्ट आणि प्रेफर्ड व्हरायटी आहे सर्व ॲब्रॉड मार्केटला. तर हे एक चॅलेंज आहे आपल्याकडे लेट सीझन क्रिम्सनचा कलर येणं आणि शॉर्टेज पिरियडमध्ये विंडोमध्ये पूर्ण क्रिम्सन अवेलेबल होणे. व्हेरी हाय टेम्परेचर ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग हा सुद्धा सगळ्यात मोठा विषय होता. त्यानंतर लेबरचा शॉर्टेज, आपल्याकडे मागच्या वर्षी लेबरचा शॉर्टेज हा फक्त एक्सपोर्टरकडेच नव्हता, शेतकऱ्याकडेच नव्हता, तर पॅक हाऊसमध्ये सुद्धा लेबर्स नव्हते. आणि हा विषय लेबरचा शॉर्टेज हा इव्हन इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा इंडियाचा लेबर शॉर्टेज हा विषय पहिल्यांदी मला वाटतं
माझ्या वाचण्यात कधी येत नव्हता की बाबा भारतामध्ये लेबरचं शॉर्टेज राहील, परंतु जे काही जर्नल्स, पब्लिकेशन्स किंवा जे काही आर्टिकल्स, फ्रेश प्लाझा वगैरे, तिथे सुद्धा प्रामुख्याने भारतामध्ये लेबरचं शॉर्टेज असल्यामुळे विकली कंटेनरचे अरायवल्स किंवा विकली जो शिपमेंट्स आहे किंवा जे प्लॅन शिपमेंट्स आहेत ते करण्यात अडचणी येत आहेत, अशा प्रकारचा लेख पहिल्यांदा वाचायला मिळाला. तर मी लेबर शॉर्टेजविषयी माझी स्वतःची एक स्लाईड आहे, तर ती मी सगळ्यांना सांगेल की शेवटच्या स्लाईडला मी माझं लेबरविषयी काय म्हणणं आहे ते मी थोडक्यात मांडेल. त्यानंतर सेकंड म्हणजे आपण ज्या एक्सपेक्टेशन ऑफ व्हेरी हाय क्वालिटी स्टँडर्ड्स फॉर साऊथ ईस्ट अँड चायना इज असं वन ऑफ द व्हेरी बिग चॅलेंज. कारण की साऊथ ईस्ट आणि चायना याला ज्या पद्धतीची गुणवत्ता लागती मित्रांनो, त्या खऱ्या पद्धतीने ती गुणवत्ता मिळवणं फार मोठं चॅलेंज आहे. कारण की आपल्याला सध्या तरी युरोपच्या पलीकडे मार्केट दिसत नाही आहे. कारण की आता बरेच लोक फ्रूट लॉजिस्टिकला पण मागच्या आठवड्यात जाऊन आले, त्यांनी पण बघितलं असेल की जी क्वालिटी साऊथ ईस्ट किंवा चायनामध्ये जी प्रेफर्ड केली जाते त्या दर्जाची क्वालिटीचा माल तयार करणं आपल्याकडं फार मोठं संधी आणि आव्हान आहे. कदाचित या नवीन पेटंटेड व्हरायटीमध्ये किंवा अजूनही काही कन्व्हेन्शनल व्हरायटीजमध्ये ते आपल्याला साध्य करावं लागेल. कारण की त्या लोकांचे जे एक्सपेक्टेशन्स आहे, ॲरोमा, टेस्ट, फ्लेवर्स, हे क्वाईट हायर दॅन युरोप. म्हणजे ती लोक बाकीच्या कंप्लायन्स एक वेळेस ॲग्री करायला तयार आहे, तुमचे ग्लोबल गॅप असतील किंवा पेस्टिसाईड कंप्लायन्स असतील, पण टेस्ट, फ्लेवर्स, लुक आणि ॲस्थेटिक व्हॅल्यू, पॅकेजिंग या सर्व गोष्टीमध्ये ते कुठलंही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहे. तर हे मला त्यातलं एक चॅलेंजेस वाटलं. आणि एक मागच्या वर्षाचं अजून एक सगळ्यात मोठं चॅलेंजेस वाटलं कंप्लायन्ससाठी, ते म्हणजे दादा मागच्या वर्षी क्रिम्सन सीडलेसमध्ये जे एमआरएल इश्यूज फार हायर साईडला होत्या. ओके, म्हणजे मी असं म्हणेल की जो काही क्रिम्सन सीडलेस आपली एक्सपोर्ट्स होते ती बऱ्यापैकी युरोपला जाते. आणि युरोपला जात असताना जे काही सुपर मार्केट असतील त्याच्यामध्ये रेवे असेल, लिडल असेल, नेटो असेल, XYZ, एडेका असेल, तर ह्या सर्व सुपर मार्केटचा एक प्रिस्क्राईब क्रायटेरिया आहे की सिंगल केमिकल 50% पाहिजे, 70% पाहिजे. ओके, नंबर ऑफ डिटेक्शन्स पाहिजे. व्हाईटमध्ये आपल्याला 100पैकी 101 मार्क भेटलेले, 100पैकी 101 मार्क. म्हणजे तिथं माझ्यासारख्याने लेक्चर तरी का द्यावा असा प्रश्न आहे त्याच्यावर. परंतु क्रिम्सनमध्ये मात्र मी सांगेल की मागच्या वर्षी माझ्याकडे जो डाटा मी बघितला त्यात आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हार पत्करावं लागले असं मला प्रकर्षाने जाणवलं. क्रिम्सनमध्ये सर्रास डिटेक्शन जास्त होते. ओके, सेकंड, इथेफॉनचा जो यूज होता तो इतका अनज्युडियस यूज होता की ॲज कम्पेअर्ड टू एमआरएल लेवल 70%, काही केवळ 60%, 80% पर्यंत डिटेक्शन दिसलं. म्हणजे सॅम्पल क्लिअर आहे, परंतु जो इथेफॉनचं डिटेक्शन लेवल खूप हायर साईडला आहे. तर मला वाटतं मित्रांनो, कदाचित इथं अनुदादा पण बसले आणि मी काल ज्यावेळेस आमच्या काही मित्रपरिवारामध्ये बोलणं होतं आणि दादा पण मगाशी जे बोलले, आपल्याला फार सक्त क्रिम्सन सीडलेसचा इथेफॉनचा प्रोटोकॉल अतिशय दर्जेदार पद्धतीने, चांगल्या पद्धतीने तो रिव्ह्यू करून एक्झिक्यूट करणं आहे. कदाचित क्रिम्सनला असलेले भाव किंवा या सर्व पॅरामीटरमुळे कदाचित आपण त्या गोष्टीला दुर्लक्ष करतोय. पण मला वाटतं जर क्रिम्सन आजही ह्या वर्षाचं जर सगळं एकरेज पकडलं तर 7-8 हजार एकरची एकूण लागवड होईल. तर अशा लागवडीच्या परिस्थितीमध्ये आपण जसं म्हणतात की बाबा एक सोन्याची कोंबडी आहे ती कापून खाण्यापेक्षा आहे ना तिचं अंडे खाल्ले पाहिजे आपण, तसं ही क्रिम्सनचा प्रकार आहे. आपल्याला वाटलं की बाबा नाही मला कसली क्रिम्सन केली तरी मला एक खूप चांगला भाव मिळतोय, त्यामुळे मग मी पेस्टिसाईड कंप्लायन्स फारसं सिरियस घेणार नाही, इथेफॉनचं कंप्लायन्स फारसं सिरियस घेणार नाही. अल्टिमेटली मागच्या वर्षीच्या ह्या सर्व गोष्टीचा परिणाम तुम्हाला रेड सीडलेस ॲज ए सेगमेंट, इंडियाच्या रेड सीडलेस सेगमेंट्समध्ये आपलं स्वतःचं एक मार्केट शेअर तयार करते, त्याच्यामध्ये आपल्याला अडचणीचं होऊ शकतं. कारण की सगळं जग तुमच्याकडे बघतंय की तुम्ही रेड सीडलेसला कशा प्रकारे, सेगमेंटला कशा प्रकारे हँडल करताय. कारण ऑन ॲन ॲव्हरेज व्हाईट सीडलेस, ब्लॅक सीडलेस, रेड सीडलेस हे जे काही 3 प्रोपोर्शनेट आहे यामध्ये रेड सीडलेसचा एक मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ब्रिडिंग वाईज सुद्धा रेड सीडलेसमध्ये नंबर ऑफ कल्टिवार्स वेगवेगळ्या ब्रिडिंग्स कंपन्याकडनं खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे. त्यामुळे जर क्रिम्सनला जर भविष्यात 100% संधी आहे, परंतु त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. असं नको व्हायला की बाबा आज आपल्याला चांगला भाव मिळतोय त्यामुळे आपण काय फारसं निर्धास्त राहणं किंवा कंप्लायन्स फॉलो न करणं, तिची टेस्टमध्ये पूर्ण कॉम्प्रोमाइज करणं, अशा गोष्टी मला एक चॅलेंज म्हणून या वर्षाच्या सीझनमध्ये जाणवल्या. तर हे काही चॅलेंजेस मी जे तुमच्यापुढे प्रिस्क्राईब केले. सेकंड, काय काय पॉझिटिव्ज होतात. तर पॉझिटिव्ज ऑफ सीझन 24-25 यामध्ये मी सांगेल की मे बी प्रोबॅबिलिटी मागच्या वर्षीचं
टनेज आणि लोड थोडा दादा मापात होता. ओके, त्यामुळे जो माझा पर्स्पेक्टिव्ह, मी काही PPF एक्सपोर्टपुरतं बोलत नाही, पण एक जनरलाइज मी जर बघितलं तर बाजारामध्ये 2025ला जे सीझन फ्रुट्स हार्वेस्ट झालं ते 2024पेक्षा इटिंग क्वालिटी आणि शुगर वाईज खूप चांगलं होतं. नाशिकचं गोष्ट बोलतो मी. सांगली तर चांगलं असेल, सोलापूरही चांगलं आहे, दुमत नाही, लातूर पण चांगलं असेल, पुण्याही चांगलं असेल, पण मी एक नाशिक पुरतं बोललं तर 2024च्या तुलनेत 2025च्या फ्रूटमध्ये इटिंग क्वालिटी आणि शुगर ही चांगली होती. इट्स मे बी बिकॉज ज्या पद्धतीने, म्हणून मी याला पर्टिक्युलरली म्हटलंय माझ्या प्रेझेंटेशनमध्ये, ती थँक्स टू फार्मर्स अँड देअर मेंटर्स. त्याच्यामध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्युसर असेल, आमची फ्रॅटेली असेल, डाबळ कोपऱ्यावर असेल, आणि मी स्लॅश करून मोरे ब्रदर्स म्हटले माझ्या स्लाइड्समध्ये, है ना. कारण की मेंटर्स तर आमचं योगेश पण आहे, परंतु सुकृत पण आहे, पण मोरे ब्रदर्स म्हणजे अनुदादा स्पेशली तुम्ही, ओके, बबलू असेल किंवा अजून बबलू दादा असतील किंवा हे सगळे. कारण मी त्या स्लाइड्समध्ये मेंटर म्हणून मला असं वाटलं की बाबा ह्या लोकांचं खऱ्या अर्थाने ही शुगर इटिंग क्वालिटीवर सारखं हॅमरिंग करणं, कारण की एखादं सत्य बोलणं हे किंवा सत्य सांगणं त्याकरता खूप विरोध पत्करावा लागतो, है ना. आणि हे जे मेंटर्स आहे आपल्यामध्ये, जे काही आपल्या म्हणजे आता माझं तर वय ऑलमोस्ट 50 आहे, परंतु जे लोक आज 35-40 लोक 35-40-30 आहेत, है ना, मनोज, ती लोक ज्या पद्धतीने ते लोकांच्या नाशिकपुरतं बोलतो की, कारण नाशिकला खूप ॲडव्हर्स क्लायमेट आहे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या रिजनपेक्षा. तिथं कंटिन्यू शेतकऱ्यांच्या डोक्यावर बिंबवणं की नाही बाबा तुला रूट मास गरजेचं आहे, तुला सॉईल मॉइश्चर गरजेचं आहे, तुझं इटिंग क्वालिटी गरजेची आहे, तुझी शुगर गरजेची आहे, तुझी टेस्ट गरजेची आहे, सारखं बिंबून एक प्रकारे मला वाटतं त्याचा फार दादा पॉझिटिव्ह मला जाणवलं. आणि खऱ्या अर्थाने मग हे जे सर्व मेंटर्स आहे याच्यामध्ये मोरे ब्रदर्स, फ्रॅटेली, मग ती SFPC असेल म्हणजे सह्याद्री फार्मर प्रोड्युसर असेल किंवा दाबळ असेल, आणि त्या जागेवर ते मेंटर असतील, यांचं सगळ्यांना खरं आपण अतिशय मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजे. सेकंड पॉझिटिव्ह, नो फूड सेफ्टी इश्यू ॲट द ओरिजिन ॲज वेल ॲज द सोर्स. मागच्या वर्षी कुठल्याही प्रकारचा फूड सेफ्टी इश्यू आपल्याला इथं पण जाणवला नाही आणि ॲब्रॉडला पण जाणवलं नाही. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट पॉझिटिव्ह ऑफ 24-25 सीझन 24-25. कारण की 2023च्या सीझनला आपल्याला आयव्हरमेक्टिनचा लास्ट टू लास्ट इयर एक मोठा इश्यू जाणवला होता. तर यावर्षी खऱ्या अर्थाने व्हेरी क्लीन ज्याला आपण म्हणूया ना, क्लीन मॅच झाली की असं कुठेही निर्यातदारांना किंवा ओरिजिन आणि सोर्सला दोन्ही ठिकाणी कुठेही आपल्याला एक्सपेक्ट क्रिम्सनचा जो मी तुम्हाला सांगितलं, क्रिम्सनचा थोडासा पेस्टिसाईडचा डिटेक्शन वगैरे, पण तिथेही पण आपल्याला कुठे असं सॅम्पल्स फेल वगैरे नाही गेले. तर हे वन ऑफ द ग्रेटेस्ट अचिव्हमेंट आहे नाशिक रिजनचं, नाशिक नाही महाराष्ट्राचं, की जिथं फूड सेफ्टीचे इश्यू आपले झाले नाही. कारण की फूड सेफ्टीच्या इश्यूमध्ये इंडियाचं रेटिंग हे साऊथ आफ्रिका, चिलीपेक्षाही चांगले दादा, है ना, इन द माइंड्स ऑफ इम्पोर्टर्स. कारण ज्या पद्धतीने 2010 नंतर इंडस्ट्रीने एक टर्न घेतलेला आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी संघ असेल यांचं फार मोठं काम आहे, अपेडाचं फार मोठं काम आहे, कंटिन्युअस टर्न घेतला. आपला जो क्लोरामॅक्वाइड इश्यू झाला आणि त्यानंतर जे एकदम आपण टर्न घेतल्यामुळे आज आपल्याकडे फूड सेफ्टी इश्यू नाही आहे. म्हणजे इम्पोर्टर्स इतके 100% ॲश्युअर आहे की इंडियाच्या फ्रुट्सला एक वेळेस किपिंग क्वालिटी, शेल्फ लाईफ वगैरे कन्सर्न असू शकतो, पण फूड सेफ्टीचा इश्यू असत नाही. ही मला वाटतं आपल्यासारख्यांसाठी फार बिगेस्ट, म्हणजे ज्याच्याकरता मी म्हणेल की हे कौतुकच आहे, आणि याच्याकरता आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःची सुद्धा पाठ थोपटून घेतली पाहिजे. सेकंड, कन्सिस्टंट रेट थ्रू आउट द सीझन, व्हेरी गुड लोकल डिमांड ड्यू टू गुड शुगर अँड इटिंग क्वालिटी. सेकंड, एक्सपोर्टर लेवलला करन्सीचा रेट चांगला होता. सी फ्रेट कम्पॅरेटिव्हली 24-24पेक्षा 23च्या सीझनपेक्षा 24-25मध्ये ऑलमोस्ट $1,250 कमी होता. ही सुद्धा गोष्ट एक्सपोर्टरसाठी चांगली होती. करन्सी अलॉंग विथ $1,250चा जो सी फ्रेट कमी झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मागच्या वर्षाचा जो सीझन होता तो खऱ्या अर्थाने ओव्हरऑल देर वॉज अ विन सिच्युएशन फॉर ग्रोवर ॲज वेल ॲज द फार्मर्स. म्हणजे लेबरला पण पैसे भेटले, लेबरची सुद्धा मजुरी वाढली, शेतकऱ्यांना पण पैसे भेटले, आणि एक प्रकारे निर्यातदारांना सुद्धा हा सीझन बऱ्याच वर्षानंतर, मी म्हणणार नाही की खूप चांगला सीझन, परंतु ॲटलिस्ट तो जो काही निर्यातदार होता तो 2023ला प्रचंड 24चा सीझन त्याला फार अडचणीत गेला होता, आणि या सीझनला त्याला निदान असं काहीतरी एक पॉझिटिव्ह अप्रोच दिसला. पण ह्या पॉझिटिव्ह अप्रोचच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ती गुड क्वालिटी, इटिंग क्वालिटी आणि शुगर्स, ज्या आपल्याला प्रामुख्याने 2024ला भेटल्या. सेकंड, रेट चांगला असण्याचं कारण म्हणजे जे मी पॉझिटिव्ह म्हटलंय त्याच्यामध्ये व्हेरी वेल स्कॅटर्ड प्रूनिंग, इन्क्रीज, आणि प्रचंड स्कॅटर्ड प्रूनिंग होतं आता मागच्या वर्षी. याच्यामुळे काय आलं की निर्यातदाराला समजतच नव्हतं की बाबा अरे पुढच्या हप्त्यात माल आहे का नाही.
है ना. म्हणजे जे मुलं माल बघतात ते सांगायचे की सर पुढच्या वीकमध्ये मालच नाही आहे. बरोबर घेतो. अरे मग असं आहे का, मग कर मग 75चे 80. आता माझं नाही सर माल थोडा कमीच झाला. अरे मग 80चं 85 कर. आणि परत पुढच्या आठवड्यात पण माल राहायचा आहे ना. असं करता 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 वीकचा 8, 9, 10, 11, 12, 14. पण मी या गोष्टीला प्रचंड पॉझिटिव्ह घेतो. या गोष्टीला मी पॉझिटिव्ह घेतो की यांनी एक प्रकारे मार्केटवर प्रेशर राहिलं, लोकलला सुद्धा प्रेशर राहिलं. म्हणजे जे काय तुमचा तो कॉन्सेप्ट आहे पेड कटिंग. आज मी अनुदादांचं एक दिवशी ऐकलं होतं की पेड कटिंग झालंच का दादा, हे झालं फक्त या 2च गोष्टीमुळे झाले, इटिंग क्वालिटी आणि शुगर. अदरवाईज पेड कटिंग कॉन्सेप्ट तुमचा एप्रिलमध्ये का बरं नाही चालला. मग एप्रिलमध्ये कुठं गायब झालं ते. एप्रिलमध्ये तर खूप लॉट उपलब्ध होते पण ती क्वालिटी नव्हती, त्यामुळे तसंच आपल्याला जाणवलं. तर मी ह्या सगळ्या गोष्टीचा पॉझिटिव्ह जो इम्पॅक्ट आहे तो ह्या वर्षाच्या हंगामावर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना हा हंगाम एक उभारी देण्याचा राहिला. कारण की 2024-23चा सीझन हा तसा फार निराशाचा होता. आणि 21 पासून रशिया युक्रेन वॉर झालं, नंतर इस्रायल हमास वॉर, त्यानंतर परत हुतीचं एक वॉर चालू झालं, आणि म्हणता करन्सी फ्लक्च्युएशन, आणि अशा हजारो गोष्टीमध्ये मी म्हणेल की एक आशेचा किरण आपल्याला या सीझनमध्ये बघायला मिळालं. पण मी म्हणेल की ही जस्ट सुरुवात आहे, याच्या पलीकडे पण आपल्याला बऱ्याच गोष्टी आहे. सेकंड, आता की ड्रायव्हिंग फॅक्टर्स मी एक स्लाइड बनवलेली आहे तुमच्याकरता की बाबा काय काय की ड्रायव्हिंग फॅक्टर्स असतील जे 2025-26च्या सीझनला तुम्हाला ओव्हरऑल इम्पॅक्ट करू शकतात. त्याच्यामध्ये मला जो एक की ड्रायव्हिंग फॅक्टर्स वाचतो की त्याच्यामध्ये क्लोरोमॅक्वेट क्लोराईडचा जो यावर्षी यूज झालेला आहे ते आपल्याला थोडंसं एप्रिलमध्ये तो थोडंसं आपल्याला बघावं लागेल की त्याच्या अनुषंगाने फूड सेफ्टीचा इश्यू काय होऊ शकतो. मला गॅरंटी आहे की सॅम्पल फेल जाणार नाही, परंतु मग किती % डिटेक्शन येतं, म्हणजे इट इज अबो 33% और अबो 50% ॲज कम्पेअर टू MRL. म्हणजे जर त्याची 0.05 MRL आहे ते किती येते ते बघणं गरजेचं आहे. कारण की ओव्हरऑल जो काही डाटा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे की ज्या कंपन्या क्लोरोमॅक्वेट क्लोराईड विकतात त्यांचा जर आपण डाटा बघितला तर यावर्षी मी म्हणणार नाही परंतु वापर झाला आहे मोठा. आता लोकलला आला का एक्सपोर्टला आला ती कल्पना नाही, पण वापर यावर्षी झाला आहे. तो एक ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहे सगळ्यात महत्त्वाचं या वर्षाचा सीझन आपल्याला घेऊन जायला. सी फ्रेट मी असं एक्सपेक्ट करतो की जे लास्ट इयरचे जे सी फ्रेट होते ते जरी राहिले तर इट्स अ गुड. म्हणजे जे मागच्या वर्षी 2750, 2800, 2650, 2700, 2800 काय जो $चा सी फ्रेट होता तो जरी यावर्षी राहिला तर तो सुद्धा आपल्याकरता चांगला असू शकतो. नो डाऊट इंडिया UKचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं आहे, ते पण आपल्याला बघावं लागेल की त्याचा आपल्याला काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्याचे बघायला मिळतील. कारण की आपल्याला सहजपणे 8% इम्पोर्ट ड्युटी सध्या होते. मग ह्या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये ग्रेप्स पण इन्क्लुडेड आहे. तर आपण सर्व आपले जे काही जे पदाधिकारी जे लोक असे मांडतात वेगवेगळ्या चेंबर ऑफ कॉमर्स असतील, संघ असेल, किंवा मी तर म्हणेल की आपली फॉरेन मिनिस्ट्री असेल, या सगळ्या लोकांचं सक्सेस आहे. जसं की दादा आपल्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये टेबल ग्रेप्ससुद्धा UKमध्ये इन्क्लूड व्हायला. आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की नेक्स्ट 2 मंथमध्ये बऱ्याच काही डिस्कशन चालले की ज्याच्यामध्ये युरोपियन युनियन ॲज ए कॉन्टिनेंट जे आपलं डिस्कशन विदिन नेक्स्ट 1.5 मंथमध्ये कदाचित कंप्लीट होईल. आणि तिथे युरोपमध्ये जर आपल्याला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालं तर ही भारताची टेबल ग्रेप्ससाठी फार मोठी अचिव्हमेंट राहील. होप्सो की आपण आपले फिंगर क्रॉस करू. म्हणून मी याला की ड्रायव्हिंग फॅक्टर्स म्हणतो की बाबा काय असे ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहे की जे सीझनला आपल्याला समोर जाताना आपल्याला घेऊन जातील. हे माझ्या हिशोबाने फार मोठं चांगलं राहील. बरेच लोक प्रयत्न करतायत आता त्याच्याकरता, आणि मला वाटतं आपले जे काही फॉरेन मिनिस्टर्स वगैरे आहेत ते त्या गोष्टीच्या बाबतीत प्रचंड ॲक्टिव्ह आहे, याच्यात काय दुमत असायचं गरज नाही. परंतु एक महत्त्वाचा फॅक्टर मी इथे दिला आहे तो म्हणजे ट्रम्प टॅरिफ्स. ओके, तर तुमच्या ट्रम्प टॅरिफवर तुम्हाला सध्या तरी काही परिणाम नाही आहे, परंतु मी असं म्हटलेलं आहे की द ॲप्लिकेबल ट्रम्प टॅरिफ्स ऑन साऊथ आफ्रिका वेअर 30% स्टार्टिंग फ्रॉम August 1, 2026. Okay, in United States. The applicable Trump tariffs on Chilean table grapes were 10% starting April 1. The applicable Trump tariffs on Peru table grapes were 10% starting September 1. And the applicable Trump tariffs on Brazil table grapes were 50% starting from August 6. म्हणजे ब्राझीलच्या द्राक्षावर 50% कर ऑलरेडी लागला गेला आहे. ब्राझीलचा आता हार्वेस्ट सीझन स्टार्ट होतोय. पेरूवर 10% आहे, चिलीवर 10% लावला आहे, आणि साऊथ आफ्रिकेवर 30% लावला आहे. तर तुम्ही म्हणणार मग आपल्याला काय फरक पडतो, तर आपले तर द्राक्ष तर काही US ला जात नाही. 100% आपले द्राक्ष US ला जात नाही, परंतु चिली पेरूचा मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑलमोस्ट 40-45% मार्केट शेअर हा युनायटेड स्टेट्स. ओके, त्यामुळे त्यांनी उद्या वीकली 15, 20, 25 कंटेनर जरी प्रत्येकाने इकडे वळवले आपल्या पिरियडमध्ये, म्हणजे वीक 4, 5, 6, 7, 8, 9 अप टू वीक 15 पर्यंत पकडा तुम्ही, अरावली वीक म्हणतो मी, तरी
ते इक्वेशन खराब नाही होणार. पण जर विकली 600 कंटेनर जात असतील आणि ट्रम्प टॅरिफ लागल्यामुळे त्यांनी युएसच्या ऐवजी जर इकडे दिले 2 कंटेनर, 5 कंटेनर, 10 कंटेनर, तरी थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याकरता ती कसोटी राहील की आपण गुणवत्तेचा आणि अतिशय क्वालिटीचा माल दिला पाहिजे. कारण की ट्रम्प टॅरिफ त्यांना तुमच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे. ओके, कारण की आपण मागच्या 3 महिने झाले ट्रम्प सोडून दादा काही विषयच नाही, म्हणजे खेड्यात, त्याच्यानंतर चावडीवर चहाच्या टपरीवर सुद्धा ट्रम्प विषय आहे ना. पण तो ट्रम्प विषय आता द्राक्षापर्यंत सुद्धा येऊन पेसलाय. इनडायरेक्टली या सर्व गोष्टीचा तुम्हाला इफेक्ट नाही होणार. पण माझं असं म्हणणं आहे की हे ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहे, याच्याविषयी आपण सजग राहिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस मी कुठल्याही गोष्टीचा एखादं माझं स्वतःचा व्ह्यूज मांडतो त्यावेळेस मी बऱ्याच गोष्टीचा विचार करून मांडतो. काळजी करण्यासारखं काही गरज नाही आहे, परंतु आपण एखादी गोष्टीचा जर अंडर एस्टिमेट केली तर ती सुद्धा चुकीची आहे. कारण आपण ज्यावेळेस द्राक्ष बागायतदार स्वतःला बनतो त्यावेळेस आपण इंटरनॅशनल बिझनेस करतोय, आपण काय लोकल बिझनेस नाही करत आहे. इंटरनॅशनल बिझनेस करतो त्यावेळेस इंटरनॅशनल बिझनेसमध्ये होणाऱ्या सगळ्या घडामोडीशी आपण जबाबदार असतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर तुम्हाला पण कल्पना आहे की आपल्या कॉटनवर जवळजवळ 50% इम्पोर्ट ड्युटी लागली गेलेली US वर. तर लुधियाना असेल किंवा इकडे खाली साऊथला तामिळनाडू असेल, इथं बऱ्यापैकी होजेरीज आणि बऱ्यापैकी इंडस्ट्रीजला मागच्या 10-15 दिवसामध्ये लेबर कट ऑफ, ले ऑफ प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्वेलरीजमध्ये पण तुम्हाला कल्पना आहे. पण एक माहिती असावी म्हणून होप सो की आपल्याला अडचण येणार नाही. पण याच्याकरता मी एकच सांगेल की आपली क्वालिटी उत्तम असणं गरजेचं आहे. कारण की उद्या त्यांचे 10, 20, 30, 40 कंटेनर जरी योगेश आपल्याकडे आले आणि पर्टिक्युलरली साऊथ आफ्रिका, चिलीमध्ये पेटंटेड व्हरायटीचं खऱ्या अर्थाने फ्लरिशियर आहे. त्यांची जेस्टेशन पिरियड संपला आहे. जेस्टेशन पिरियड म्हणजे जे बागा 1 ते 2 वर्षाच्या, अशा बागा त्यांच्याकडे फार कमी आहे. मेजॉरिटी ऑफ बागा 4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 3 वर्ष, म्हणजे फुल ग्रोन न्यू ग्रेप्स व्हरायटीज आहे. आपल्याकडं जे चित्र 2028ला दिसेल, बरोबर आहे ना, की समजा बाग पूर्ण वेल ट्रेन झालेली आहे, चांगल्या प्रकारे ती नरिश झालेली आहे. ओके, तसं जे आपल्याकडे 2028 दिसेल त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने ते 24-25 पासून स्टार्ट झाले, म्हणजे आपल्यापेक्षा 7-8 वर्ष लवकर येतील लोक. त्यामुळे त्या हेल्दी वाईन्सचं जे फ्रूट राहणार ते निश्चितच क्वालिटीचं राहणार. ती वन ऑफ द ड्रायव्हिंग फॅक्टर्स आहे. प्रपोज एमरल्समध्ये ऑलरेडी मध्ये मी अपडेट टाकलं होतं की काय काय एमरल चेंजेस झाले. याच्यामध्ये 2 एमरल सगळ्यात महत्त्वाच्या, त्या म्हणजे क्लोथॅडिन आणि थायमेथॅक्झम. क्लोथॅडिनची जी सध्याची करंट एमरल आहे ती 0.7 आहे. ती 0.01 7 मार्चपासून 0.01 होणार आहे. आणि थायमेथॅक्झमची पण जी 0.4 आहे ती 0.01 होणार आहे 7 मार्चपासूनच. बाकी इमिडाक्लोपिडच्या एमरलमध्ये काही चेंज नाही आहे. स्टिल इट इज 0.7, नो चेंज इन एमरल. बट इमिडाक्लोपिड इट इज द पार्ट ऑफ स्ट्रॅटेजिक सबस्टन्सेस डिक्लेअर्ड बाय द मॅनी रिटेलर्स. पण आपल्याला चिंता आहे थोडीशी क्लोथॅडिन आणि थायमेथॅक्झम विषयी, की ज्याची एमरल 0.01 होती आहे 7 मार्च 2026 पासून. म्हणजे कदाचित जर तुम्ही 5 मार्चला सॅम्पल अनालिसिस कराल तो क्लिअर येईल, बरोबर आहे ना. कारण की त्यावेळेस ती एमरल अपडेट नसेल युरोपियन युनियनच्या साईटवर, ती अपडेट होणार आहे 7 मार्चपासून. म्हणून आमचे जे काही जी इंडस्ट्री फ्रेंड्स आहेत त्यांच्यातर्फे पण आपण NRL जी आपली नॅशनल रेफरल लॅबोरेटरी आहे, NRCG वगैरे आम्ही कम्युनिकेट केलं आहे की तुम्ही आत्ताच ह्या दोन्ही प्रॉडक्टच्या एमरल बाय डिफॉल्ट करा. म्हणजे जर उद्या काही जानेवारीला जर कोणी फ्रूट अनालिसिस करत असेल तर ते पण 0.01 एमरलनीच होईल. असं नको व्हायला की त्यावेळेस ते 0.7 एमरलनी होईल. तर या दोन्ही प्रॉडक्टची चिंता आहे. पण जर तुम्ही या दोन्ही प्रॉडक्टचा जर आपण स्प्रेच्या ॲडवायझरीला विचार केला, मी सांगेल की थायमेथॅक्झम इथून पुढं ऑक्टोबर नंतर स्ट्रिक्टली तुम्ही कुठेही ड्रेंचिंगला वापरू नका. एकतर सेकंड थिंग, आता लेबल क्लेम पण नाही आहे त्याला, पण विचार सुद्धा करू नका कारण ती 0.01 एमरल आहे. तुम्हाला स्प्रेइंगला वगैरे आर्ली स्टेजेसला यू कॅन मॅनेज इट, ओके. पण फॉर ड्रेंचिंग 100% नाही. क्लोथॅडिन म्हणजे जे बाजारात डेंटासो वगैरे नावाने विकलं जातं त्याच्या बाबतीत मी सांगेल की लेटर स्टेजला आपण बऱ्याच वेळेस क्लोथॅडिनची ड्रेंचिंग ही 60-70 दिवसानंतर पण आपण करायचो, बरोबर मनोज दादा. तर आपल्या लेटर स्टेजला जाता कामा नाहीये. आपण बघूयात. म्हणून मी सांगतो की बाबा जे काय करायचं तुम्हाला ड्रेंचिंग वगैरे तुम्ही फ्लावरिंग स्टेजच्या आत क्लोथॅडिनची करा. फार उशिरा ड्रेंचिंग करू नका. 1-2 स्प्रे घेतले तरी काय हरकत नाही, ओके. ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम. पण लेटर स्टेजला आपल्याला वापर चालला पाहिजे. त्यानंतर मॅनकोजेबची एमआरएलच्या बाबतीत एक स्लाइड आहे. द करंट सीझन एमआरएल विल बी रिमेन ॲट द सेम ॲट 5 mg/kg. देर इज नो चेंज इन द मॅनकोजेब एमआरएल्स. इट इज स्टील कंटिन्यू ॲज अ 5 mg/kg. तर त्यामुळे ती काही फारशी चिंता करण्याची गरज नाही आहे. अजूनही मॅनकोजेब डायथिओकार्बामेट्स ग्रुप म्हणूनच ॲनालिसिस होतं, ओके.
त्याच्यामधनं प्रोपिनेप जे आपण बाजारामध्ये अँट्रॅकॉल वगैरे नावाने मिळतं ते त्यातनं बाजूला काढलंय. परंतु बाकीचे जे काय आहेत झायनेप, झायरम, मायनकोजेब, दे अनालाइज ॲज अ डायथोकार्बामेट्स ओनली. त्याच्यामध्ये मेथड असतात सिंगल मेथड, मल्टी मेथड. ते दोन्ही मेथडनी जरी अनालिसिस केलं तरी MRLsमध्ये फारसा फरक पडत नाही. तर त्यामुळे त्याच्यामध्ये फारशी चिंता करण्याची गरज नाही. पण सारखं मॅनकोजेब पण नको. मॅनकोजेब म्हणजे कॉन्टॅक्ट अतिशय चांगली थेरी आपली अरविंद दादांनी सांगितलेली आपल्याला. काही मॅनकोजेब वापरा, काही प्रोपनेब वापरा, एखादा झायरम वापरा, एखादा कॅप्टन वापरा, एखादा क्लोरोथॅनिन वापरा. म्हणजे तुमचा तो बेस्ट कॉम्बिनेशनच होईल. तुम्हाला भविष्यात पण जर काही MRL चेंजेस झाले तर फार चिंता होणार नाही. ही एक छोटीशी स्लाईड आहे. मीच्यामध्ये थोडंसं ही फक्त मी लक्षात आणून देत असतो, कारण की ज्यावेळेस मी पुढच्या वर्षीच्या सीझनला ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणेल की व्हॉट आर द पॉझिटिव्हज ऑफ 2025-26 त्यामध्ये अडचण नको यायला म्हणून हे काय तीन एक केमिकल्स आहे. तिन्ही केमिकल चांगले. ओके. त्याच्यामध्ये ब्रोफेनलाइड नावाचं एक केमिकल आहे. दिस केमिकल इज गुड. त्याची MRL 0.01 आहे. ओके. हे पर्टिक्युलरली 3 केमिकल आहे जे मी समोर तुम्हाला हायलाईट केले. एक ब्रोफेनलाइड ज्याची MRL 0.01 आहे. सेकंड इज पायडिमिलिफेटोन 6.89 प्लस डायफेनकनोझॉल ज्याची पण MRL 0.01 आहे. आणि तिसरं एक घेता येईल काय? बरं ठीक. ब्रोफेनलाइड म्हणजे जे एक्सपोनस नावाने बाजारात आपल्याकडे येतं. पायडिमिलिफेटोन प्लस डायफेनकनोझॉल म्हणजे जे मिराविस डिओ नावाने आपल्याकडे येतं. आणि कासुगामायसिन प्लस कॉपर ऑक्सिलाइड जे आपल्याकडे कोनिका नावाने येतं. तिन्ही केमिकल सुंदर आहे. केमिकलविषयी आपल्याला कुठलीही प्रकारची म्हणजे केमिस्ट्री तयार होणं काय मी सांगणं चांगलं वाईट एवढं सोपं नाही. ऑल आर केमिस्ट्रीज आर गुड. तर मला काय सांगायचं की या तिन्ही केमिस्ट्रीमध्ये जी MRLs आहे ते 0.01 एवढं लक्षात ठेवा. ओके. ब्रोफेनलाइडची 0.01 आहे. आणि हा जो मिराविस डिओ म्हणजे जो पायडिमिलिफेटोन प्लस डायफेनकनोझॉल 0.01 आहे. आणि आपल्याकडे पण बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढले. ओके. त्यामुळे जो कासुगामायसिन प्लस कॉपरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यात कासुगामायसिनची 0.01 आहे. माझं सांगणं एकच आहे की यांचा रिपीटेड यूज नको. तुम्ही एखादा स्प्रे अवश्य घेऊ शकता बिफोर फ्लॉवरिंग, नथिंग टू वरी. परंतु तुम्ही ज्या कन्सर्न कंपनी आहे तिन्ही केमिस्ट्री चांगल्या आहे, पण कधी कधी आपल्याला फंगिसाइड्समध्ये लक्षात येत नाही. मग आपण कधी कधी रिपीटेड स्प्रे घेऊन टाकतो. ओके. तर तुम्ही ज्या काही कन्सर्न कंपनी असतील त्या कंपनीशी पण तुम्ही संपर्क करा आणि त्यांच्याकडनं डाटा घ्या. केमिस्ट्रीविषयी नाव ठेवायचं काही नाही. केमिस्ट्री इज आर द गुड. परंतु म्हणून मग मी माझ्या याच्यात कोपऱ्यात टाकलेलं आहे की काय काय कन्सर्न आहे. केमिकल सगळे चांगले, परंतु अजून ते केमिकल काही युरोपला रजिस्टर नाही आहे. काही ठिकाणी त्यांचा MRL डाटा आपल्याकडे जनरेट होणं आहे. पण केमिस्ट्री सगळ्यात चांगले आहे. पण म्हणून मी सांगतो की चुकी नको व्हायला, कारण आपल्याकडे पण पर्याय फार कमी राहतात. थ्रिप्ससाठी आणि अँथ्रॅकनोजसाठी तर आपलं पण आता डोकं चालत नाही. मागच्या वर्षी बॅक्टेरियल आणि अँथ्रॅकनोजसाठी. त्यामुळे ह्या काही केमिस्ट्री की ज्या थोड्याफार प्रमाणात इथं वर्क करतात, परंतु वी शुड बी व्हेरी कॉशियस अबाउट वाईल युझिंग दिस प्रोडक्ट. आपण फार कॉशियस राहिलं पाहिजे. केमिस्ट्रीज आर गुड, पण असं नको व्हायला कारण आपल्याला ॲक्रोबेटची सवय 3-4 स्प्रे मारून घ्यायची. कारण की फंगिसाइड्सच्या बाबतीत आपला कॉन्सेप्ट लिटल बिट वेगळा आहे. आपण एवढं लक्ष ठेवत नाही MRLचं. म्हणून मी जाणीवपूर्वक तुम्हाला ती गोष्ट हायलाईट करतोय. केमिस्ट्रीज आर गुड. कारण कधी कधी कंपनीचे जे काय आमचे फ्रेंड्स आहेत त्यांचा गैरसमज होतो की बाबा मी काय कुठल्या केमिस्ट्रीला वाईट नाही म्हणत. माझं फक्त तुम्हाला जागरूकता करून आणि तुमचं जे काही डिरेक्शन्स आहे ती क्लिअर करायची की लुक ॲट दिस. ओके. सेकंड, हे काही बॅन केमिकल्सची डिटेक्शन आहे जे मला वाटतं त्याच्यामधले काही ऑलरेडी ह्या काही ॲडवायझरी आहे की ज्या ॲडवायझरी काही चिलियन ग्रेपसाठी मागच्या वर्षी काही सुपर मार्केट्सनी डिक्लेअर केल्या होत्या की ज्याच्यामध्ये करंजीन आहे. आपल्याकडे अजून करंजीनचा वापर थोडाफार करंजीन ऑइलचा वापरला जातो. माझ्या हिशोबाने ते ॲब्सोल्युटली अलाउड नाही आहे करंजीन ऑइल. फार केअरफुल राहा तुम्ही करंजीनच्या विषयी. त्यानंतर एपॉलेक्झिन, झिंक साल्ट आणि विप्रोमेट आणि अडल्ट्रेट सीवीड, चांगल्या क्वालिटीचं सीवीड वापरा दादा. जे 2-3 सीवीड अतिशय चांगले दुमत नाही, परंतु जे अडल्ट्रेट सीवीड म्हणजे ज्याच्यामध्ये जे काही पॉलिमर्स असतात की इफ्युलंट्स असतात ते बॅड क्वालिटीचे असतात. त्याच्यामध्ये आपल्याला 4-CPA नावाचा कंटेंट मिळण्याची दाट शक्यता आहे. पण याच्यामध्ये हे काही 4-5 केमिकल आहे हे आपल्याकडे काही लोक प्रमाणात वापरतात. माझं असं म्हणणं आहे की पर्टिक्युलरली पॉलिक्झिन झिंक सॉल्ट जे आहे ते काही लोक वापरतात कारण डिटेक्शनच येत नाही. परंतु असा विचार करू नका. ओके. मे बी प्रॉबॅबिलिटी तिथे ॲनालिसिसची मेथड, कारण युरोपमध्ये मी काही प्रमाणामध्ये त्यांचे स्पाइक्स बघितलेले म्हणजे डिटेक्शन आल्यानंतर बघितलेले. कारण जे काही कम्युनिकेशन होतं ऑल आर केमिकल्स आर गुड, परंतु सापडत नाही म्हणून बरेच जण चकाकी येण्यासाठी पण दादा 30-40 दिवस अगोदर मारतात. तसं नको होता कामा. ओके. नंतर या काही इमिडिएट स्टेप्स आहे नाशिक रिजनसाठी.
त्याच्यामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की इथेफॉनचं डिटेक्शन इज इन इन्क्रीजिंग टेंट, वी नीड टू प्रिपेअर अ सॉलिड प्लॅन फॉर युझिंग द इथेफॉन ऑन क्रिम्सन. हे सगळ्यात माझ्या हिशोबाने इमिडिएट स्टेप आहे नाशिकसाठी. जी मी जे काही आमचे बाकीचे जे काही मेंटर्स जी म्हटलं, त्याच्यामध्ये योगेश तुम्ही पण मेंटर्सच आहे लोकांचे, तुम्ही आहे, मनोज आहे, बाकी आमचे तर मोरे ब्रदर्स तर सगळे आहेच. तर तुम्हाला क्रिम्सनचा सॉलिड प्लॅन देणं आहे, कारण अदरवाईज नाही तर आपण फ्लेम सारखं नको व्हायला पेकले साहेब आपलं, आहे ना. फ्लेममध्ये पण आपलं काय झालं की बाजारात डिमांड होती म्हणून आपल्याला असं वाटायची सगळी फ्लेम हार्वेस्ट व्हावी, आणि आपण थायलंड सारखं मार्केट आपलं फ्लेमचं आपण गमावून बसलो, कारण की आपल्यासाठी सर्वात इझिएस्ट मार्केट होतं. पण 11 ते 14च्या दरम्यान काय होतं तुम्ही आठवा पेकळे साहेब, तुमच्याकडे पण सह्याद्री पिंपरीला पण एक कंपनी होती जी ती म्हणायची फक्त फ्लेम द्या, बरोबर आहे नाही. आणि काय आलं की आपण ते मार्केट बाजारातून ते फ्लेम घालून टाकले, आपल्या बाजारात नाही म्हणत मी, तिथल्या बाजारात. आणि याचा परिणाम असा झाला की इंडियन फ्लेम म्हटली का अंगाला काटा उभा राहतो. तसं युरोपमध्ये सुद्धा फ्लेम इज इक्वल टू इंडियन फ्लेम इज इक्वल टू क्लेम म्हणतात. म्हणजे फ्लेम भरली का क्लेम येणारच, म्हणजे क्रॅकिंग येणार, त्याच्यात क्रॅकिंग आलं का तुम्हाला डेबिट बसणार की क्लेम आलं. त्याच्यामुळे ते आता काही कंपन्यांनी चालू केलंय फ्लेम वगैरे भरणं, पण मग ते 15 फरवरी नंतर. पण माझं म्हणणं की एवढे एक्सपेरिमेंट करण्याची गरजच काय, त्याच्यापेक्षा आपलं प्रोडक्ट बदनामच होऊ नये आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये क्रिम्सनच्या शेतकऱ्याच्यासाठी तर विशेष एक जिव्हाळा आहे, कारण की खऱ्या अर्थाने क्रिम्सन हा एक रेल्वेचं जे समोरचं इंजिन आहे त्याच्या पाठीमागे सगळ्या रेड सीडलेस लागणार आहे. तुम्हाला क्रिम्सन ती चालेल काय होईल तो भाग मी कधीच त्याच्याशी जास्त चर्चा करणार नाही, परंतु ते इंजिन जर सगळं चांगलं चाललं ना तर त्याच्या पाठीमागून जे येणारे इंजिन्स आहे, कारण ते लोक पण ॲप्रिशिएट करतील, अरे दीज पीपल्स आर इफ दे आर सक्सेडेड इन द क्रिम्सन दे कॅन इझिली अचीव द क्रायटेरिया ऑफ अदर व्हरायटीज ऑल्सो. म्हणजे फार मोठ्या तुम्ही त्या अँगलने विचार करा. मी सुद्धा एका काही कंपन्यांचा 2-3 कंपन्यांचा मी व्हरायटीचा प्रमोटर आहे, तरी मी तुम्हाला सांगतो की क्रिम्सन विषयी सजग राहा, बरोबर ना दादा. तसंच पाहिलं तर मी म्हटलं पाहिजे नाही आता क्रिम्सनचं कसं करू काय करू, पण माझं उलट आहे. मला असं वाटतं की बा तुम्हाला थोडं सजग करणं गरजेचं आहे. उद्या बाजारात मार्केट जर गेलं तर आहेच मग बाकीच्या सर्व पेटेंटेड व्हरायटीज वगैरे, तो काही दुमत नाही, पण दक्ष राहणं गरजेचं आहे. सेकंड, मागच्या वर्षीचा जो फ्रूट फ्लाय होता, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अप्रोच फॉर फ्रूट फ्लाय है ना, आणि त्या फ्रूट फ्लायमध्ये ज्यावेळेस दादा आपण मागच्या वर्षी बऱ्याच फ्रूट फ्लायमध्ये ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस आता मी पण आता फार त्या फ्रूट फ्लायच्या बाबतीत थोडा कन्फ्यूज झालो, कारण की मी इतका ठाम आहे की आपल्याकडे फ्रूट फ्लाय बऱ्यापैकी आहे. ओके, त्याच्यामध्ये 2-3 स्पेसिस आहे, बॅक्टोसेरा डॉर्सालिस पण आहे, बॅक्टोसेरा कुकुरबिटिसी पण आहे. आणि नंतर जे आम्ही नंतर जे बघितलं की त्याच्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जी आपली डॉर्सालिस जी स्पेसिस होती, ओके, डॉर्सालिस सुझुकी म्हणून, तिचे पण आपल्याला मोठ्या प्रमाणात मेल आणि फिमेल दिसले. आणि ज्या पद्धतीचं ह्यावर्षी तुम्हाला फ्रूट फ्लायचा अडचण जाणवली नाही कधी 2024च्या सीझनला, कदाचित क्लायमेट प्रचंड चांगलं होतं आता फरवरी मार्चमध्ये, अबंडंट सनलाईट होतं, कुठलंही ह्युमिड वगैरेचा काहीच प्रकार नव्हता. पण एप्रिलमध्ये लगेच जाणवली ना दादा, एप्रिलमध्ये फ्रूट फ्लाय जाणवली. त्यामुळे ह्यावर्षी फ्रूट फ्लाय नाही आले म्हणून पुढच्या वर्षी येणार नाही हे डोक्यातून काढून टाका. फ्रूट फ्लायसाठी जेवढा अभ्यास करू तेवढा कमीच आहे. मी पण माझ्या लेवलला बराच उद्योग करतोय मी, बाबा त्या स्पेसिस कलेक्ट कर, त्याचं आयडेंटिफिकेशन कर, कारण बिंग एंटोमॉलॉजिस्ट मलाही त्याच्यात आवड आहे, नक्की कुठली त्रासदायक येते, कारण प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. मी जेवढ्या लोकांच्या संपर्कात आहे तेवढ्यांचं कुणी सांगतं नाही की बाबा नाही रे अरे ही, कारण कुणी फ्रूट फ्लायवर मोकळं बोलायला तयार नाही. पण माझं म्हणणं आहे की असं काही झाकून काही होणार नाही ना, त्याच्यात काय शेवटी बिंग ए फार्मर आपल्याला त्याच्यातून योगेश आणि या सगळ्या गोष्टी आपण 3 वर्षापासून योगेश मला वाटतं बोलतोय, फ्रूट फ्लायविषयी लाजण्याचं गरज नाही, जे आहे ते आहे. पण याच्याकरता जे बेटर सिस्टीम आहे मला वाटतं की दादा काही ट्रॅप्स पण आहे. की प्रॉब्लेम काय होती फ्रूट फ्लायमध्ये, मेल आणि फिमेल, तर फिमेल कुठलाही फ्रूट फ्लायमध्ये ही एग्स जास्त लेज करते, म्हणजे जास्त घालते. ओके, आणि डिपेंडिंग ऑन द क्लायमेट तिची लाईफ सायकल सुद्धा शॉर्टन होत राहते फ्रूट फ्लायची. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अडचण काय होतं की बरेचसे जे काही आपल्याकडे ट्रॅप्स आहे त्याच्यामध्ये मेल अट्रॅक्ट होतो, फिमेल अट्रॅक्ट होत नाही. ओके, पण बाजारामध्ये बरेच काही ट्रॅप आता तयार होत आहेत चांगले की ज्यांच्यामध्ये मेल ॲज वेल ॲज फिमेल पण अट्रॅक्ट होतो. ओके, मी परवा मागच्या आठवड्यामध्ये एक नामवंत कंपनीशी बोलत होतो, बायर वगैरेशी, तर ती लोक पण सांगत होती की बाबा त्यांच्याकडे पण फिमेल कॅच होतात, पण खाली ते डेल्टा मिट्रिनचं वगैरे द्रावण वापरतात फिमेल कॅच करण्यासाठी वगैरे, असं काही सांगत होते. पण मला वाटतं की असं बाजारात पण मेल ॲज वेल ॲज फिमेल अट्रॅक्ट होणारे ट्रॅप्स उपलब्ध आहे, काही संशोधन पण उपलब्ध आहे, आपल्याला तो वापर केला पाहिजे. फ्लावरिंगच्या वेळेसच प्लॉट 100% ऑर्चर्ड्स क्लीन असणं गरजेचं आहे, कारण की
तुम्ही असं नुसतं केमिकल स्प्रेनी कधीच फ्रूट फ्लाय कंट्रोल करू शकत नाही. त्याला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉलो करूनच तुम्हाला हे करावं लागेल. काही पॉयझन बेड्स आपण ट्रायल करू दादा यावर्षी, ठिकठिकाणी पॉयझन बेड्स ठेवायचा, हा की जेणे काही भले आपण डिटेक्शन म्हणजे फूड सेफ्टीच्या कंप्लायन्सने विषय करू, कंट्रोल तर 100% भेटणार, मला एवढी खात्री आहे जे पॉयझन बेड्स आपण लावलं. पण फूड सेफ्टीचा इश्यू नको यायला म्हणून आपण काही ट्रायल्स योगेश करू की जेणेकरून मयूर आपल्याला बघता येईल की बाबा त्यांना सुद्धा आपल्याला फ्रूट फ्लायला कंट्रोल मिळतं का काय. बाकी जितके मतं आणि मतांतर खूप आहे फ्रूट फ्लायमध्ये, पण मी अजूनही म्हणतो की फ्रूट फ्लायच्या बाबतीत फ्लावरिंग पासूनच आपण सजग राहणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याचं सामुदायिक आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे. मी एकट्याने किंवा शेजारच्याने किंवा समोरच्याने केलं म्हणून मी नाही केलं असं होणार नाही. नुसतेच मेल अट्रॅक्ट होतील, मग फिमेल सगळीकडे एग्ज ले करत बसतील. ओके, कारण की जे काही बाजारात जेवढे ट्रॅप्स आहेत ते 20-30-40 रुपयाचे, त्याचा तो लूरची क्वालिटी ध्यानावर नाही. ओके, विदिन 10-15-20 दिवसात तो लूरची क्वालिटी संपून जाते आणि तो लूर काही क्वालिटीचा नसतो आणि मग नुसतेच मेल अट्रॅक्ट होतात. मग फिमेलचं पॉप्युलेशन वाढतं, त्याच्या शेजारच्या प्लॉटमध्ये परत तो काहीच लावत नाही, एखादा आपला बांधभाऊ राहतो त्याच्यात, मग ते सगळे फिमेल्स, मग तिथं मेल आणि फिमेलचं जोरात मीटिंग होतं, अजून प्रोडक्शन वाढतं. म्हणून लोक कधी कधी म्हणतात अरे ट्रॅप लावले आणि जोरात वाढले. त्याला ते सायंटिफिक रिझन आहे मित्रांनो. म्हणजे पण हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे सामुदायिक काम आहे. याचं तुम्हाला आज गरज वाटणार नाही, पण ज्यावेळेस आपल्याकडे ज्या पद्धतीने कलर व्हरायटीचं प्रोपोर्शन वाढतंय पर्टिक्युलरली नाशिकसाठी, तिथं आपल्याला हा प्रामुख्याने विचार करणं गरजेचं आहे. हे याच्या पलीकडे तर काही फूड सेफ्टीमध्ये नाही आहे. आणि एक काही विषय म्हणून विषय निघाला होता की बाबा जर वर्ल्ड वाईड बिडर्स केले तर मला वाटतं जवळजवळ आता सगळेच बिडर्स आपल्याकडे, आता तो चायनीज बिडर सुद्धा आलेला आहे, शिनवाईन, इनिया, इटूम, SNFL, ग्राफा, IFG, म्हणजे JXYZ, होलकॅनी, आणि या सर्वच बिडरमध्ये आहे. मी मागच्या वर्षी पण एक स्लाईड लावली होती की सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट कर. आत्ता पण मी समोर लावलेली ती स्लाईड. हे याच्याकरता मी सांगितलं होतं की जसं दादांनी सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे की बाबा आपण आपल्या पद्धतीने धाडस करणं 100% गरजेचं आहे. परंतु त्याच्याही पलीकडं माझं आजही ठाम म्हणणं आहे की काही बेसिक पॉईंट आहे जे मला प्रत्यक्षाने जाणवतात की त्याच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करता कामा नाही. बिझनेस माझा पण आहे, बिझनेस तुमचा पण आहे, सगळ्यांचा बिझनेस आहे. ओके, पण त्याच्यामध्ये सॉईल प्रिपरेशन, सॉईल टाईप, ड्रेनेज सिस्टीम, सिलेक्शन ऑफ स्टॉक, प्लांटिंग डिस्टन्स, ट्रेलिंग सिस्टीम, स्पेसिफिक न्यूट्रिएंट रिक्वायरमेंट, म्हणजे पर्टिक्युलर व्हरायटीच्या क्रिटिकल न्यूट्रियल रिक्वायरमेंट्स आहे. ज्यावेळेस तुम्ही ती व्हरायटी लावतात त्यावेळेस त्या न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की बाईला कॅल्शियम जास्त लागतं का, झिंक जास्त लागतं का, नायट्रोजन जास्त लागतं. सेकंड, व्हरायटी वाईज प्रोटोकॉल. नंतर नो डाऊट मार्केटिंग राईट्स आणि या गोष्टी तुम्ही पडत नाही, परंतु हे काही की ॲक्शन पॉईंट्स आहे फॉर फार्मर्स ॲट द टाइम ऑफ द सिलेक्शन ऑफ द व्हरायटी, रादर दॅन अरे हिचं साईज लय मोठी, हिचं 32 mm लय भारी काम आहे, तशा बाबतीत न जाता करता तुम्हाला ह्या बेसिक गोष्टीचं काम खूप करणं आहे. अदरवाईज हे जे काही तुम्ही यावर्षी बघा ज्या लोकांनी सॉईल प्रिपरेशन, ड्रेनेज, आता फ्रॅटेली तर मला वाटतं सगळ्यात अगोदर दादा रॉड्रिगोंनी, म्हणजे फ्रॅटेली म्हणजेच रॉड्रिगो आणि सगळा परिवार सगळ्यात अगोदर हे तुमच्या ड्रेनेज सिस्टीमचं जागृती करत होता. मी पण एवढं महत्व नव्हतं बघितलं, पण मी जेव्हा आता 1.5-2 महिन्यापासून नोकरी सोडून थोडं फिरायला लागलो तेव्हा बघितलं की टोमॅटोचे प्लॉट सुद्धा जिथं ड्रेनेज केले तिथं फर्स्ट क्लास आहे. म्हणजे त्या एखाद्या शेतकऱ्यांनी समजा आता त्याला ब्लॉग लावायची आणि तो या समुदायाच्या संपर्कात आहे, त्यांनी ड्रेनेज वगैरे केलेलं आहे, पण त्याची काही अनुषंगाने त्यांनी विचार केला की आपण February-March बाग लावायची आणि मग त्यांनी टोमॅटो केलेला आहे. खरंच म्हणजे खूप बेनिफिट्स आहे. तर हे काही की ॲक्शन पॉईंट्स आहे, याचा प्रामुख्याने विचार करावा. त्यानंतर मी लेबरच्या बाबतीत एक शेवटची एक स्लाईड आहे. तर त्यावेळेस ही स्लाईड्स मला वाटतं तुमच्या सगळ्यांना दिसत असेल की या स्लाईडच्या एका बाजूला शेषनाग दाखवले, ते शेषनागच्या डोक्यावर पृथ्वी दाखवली आणि त्याच्या शेजारी की असे काही बरेचसे वर्कर्स आहे, ते वर्कर्स ती पृथ्वी धरून आहे. तर तुम्हाला पण सर्वांना कल्पना आहे की जे आपले जे साहित्यरत्न आहे अण्णाभाऊ साठे, म्हणजे ज्यांना आपण डॉक्टर तुकाराम भाऊराव साठे म्हणतो, अतिशय ग्रेट असं त्यांचं ग्रामीण परिस्थितीवर लिखाण होतं. तर यांनी मला वाटतं दादा 4-5-6 दशकापूर्वी सांगितलं होतं की द अर्थ इज नॉट बॅलन्स ऑन द स्नेक हेड बट इट इज ऑन द स्ट्रेंथ ऑफ द पुअर अँड वर्किंग क्लास पीपल्स. म्हणजे इथून पुढं पृथ्वी जरी शेषनागाने तरुण धरली होती असं आपण म्हणत होतो, पण येणाऱ्या काळामध्ये ते त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की हा जो काही मजूर वर्ग आहे, ज्याला आपण वर्किंग क्लास वेगळा, मी पण नोकरी करत होतो, तो भाग वेगळा, परंतु जो वर्किंग क्लास म्हणजे खऱ्या अर्थाने जो पूर्ण कुशल कारागीर नसतो, अकुशल कारागीर असतो किंवा कुशल कारागीर असतो, ज्यामध्ये तुमचा ड्रायव्हर येईल, तुमचा एखादा प्लंबर येईल, सुतार येईल, किंवा हे शेतमजूर जे आहे, तर
त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वी काय आता फक्त शेषनागाच्या डोक्यावर नाही टिकून राहणार, तर ही जी काही सगळं जे काही हा जो सगळा वर्क फोर्स आहे हे खऱ्या अर्थाने पृथ्वीला तरून धरतील. आणि तुम्ही यावर्षीचं एक्झाम्पल बघा की इंडियासारख्या देशाला म्हणजे भारतासारख्या देशाला लेबर शॉर्टेज जाणवलं. म्हणजे हे त्यांनी जे 5-6 दशकापूर्वी सांगितलं होतं हे ज्वलंत उदाहरण आहे. आणि याकरता आपल्याला स्वतःला, मी म्हणत नाही की बाबा माझ्या घरात दादा फार मत आणि मतांतर राहतात मजूर आणि लेबर ही समस्या घेतल्यावर, पण ही समस्या आपल्याला पॉझिटिव्हली घेणं आहे, सकारात्मकदृष्ट्या घेणं आहे. भविष्यामध्ये जे आता आपल्याकडंच आपले एक सहकारी प्रवीण दादा मोगल, तर असे काही लोक तयार करून किती जास्त असं मॅकनायझेशन होईल याचा विचार करणे. पण किती जरी मॅकनायझेशन झाला तरी तुम्ही विदाऊट मजूर शेती करू शकत नाही, द्राक्ष शेती करू शकत नाही. या गोष्टीला सकारात्मक पद्धतीने घ्या आणि त्यांच्या विकासात आपला विकास आहे, आपल्या विकासात त्यांचा विकास आहे, हीच दृष्टिकोन ठेवून आपल्याला पुढे याचा विचार करावा लागेल. असं म्हणून मी हे थोडंसं प्रातिनिधिक उदाहरण तुम्हाला कोट केलं जे अण्णाभाऊ साठेंनी मागच्या 40-50 4-5 दशकापूर्वी सांगितलं होतं. आणि एवढं बोलून मी माझं छोटं आणि जे लेक्चर संपवतो. थँक्यू फॉर युअर अटेन्शन. आणि तुम्हाला सर्वांना हा सीझन अतिशय चांगला जाव आणि सुखसमृद्धीचा जाव. सीझन हाही चांगला जाईल. प्रत्येक काही ज्या बेसिक गोष्टी ज्या काही मी त्या सांगितल्या तर त्या गोष्टीचा पण आपण प्रामुख्याने विचार करावा. आणि तुम्हाला सर्वांना अतिशय हा सीझन तुम्ही व्यापारी, स्टेक होल्डर, फार मजूर, कामगार सगळ्यांनाच चांगलं जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.